आयुरा. त्याला बघून तिला खूप प्रश्न विचारायचे होते, पण तो आला तसाच बाथरूममध्ये गेला. इथून पुढे ती अधिराजची वाट बघत बसली होती. अधिराज मस्त वेळ घेऊन आंघोळ करून आला. ओले केस ठेवत तो हळूहळू आयुराकडे आला. अधिराजच्या हृदयांशी अनभिज्ञ असलेली आयुरा त्याच्याकडे बघत उभी राहिली. आयुरा, तुला बरं वाटतंय ना? अधिराजने अगदी खूप काळजी असल्यासारखं दाखवत विचारलं. मला काय झालंय? मी बरीच आहे. मला आयुषकडे जायचं आहे. तुमच्या माणसाने मला सांगितलं की त्यांचा अपघात झाला आहे. प्लीज मला त्यांच्याकडे घेऊन चला. मला त्यांना बघायचं आहे. तुम्ही तुमच्या माणसांना सांगा ना कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेत ते शोधायला. आयुरा एकदम निरागसपणे त्याच्याशी बोलत होती आणि हाच निरागसपणा बघून अधिराज तिच्या अजून प्रेमात पडत होता. त्याने त्या क्षणी स्वतःला तिच्याकडे जाण्यापासून खूप थांबवलं होतं. आयुरा, हे बघ, तू आधी शांत हो. त्याला नक्कीच बरं वाटेल. तू काही काळजी करू नकोस. मी माझ्या माणसांना पाठवलंच आहे. कारण मला जसा आयुषचा फोटो दाखवला माझ्या माणसाने, मी लगेच माझ्या माणसांना तुझ्या घरी पाठवलं. पण तुला चक्कर आल्यामुळे मग माझ्या माणसाला तुला इथे घेऊन यायला लागलं. त्यानंतर तिकडे जाऊन बघितलं तर आयुषला कोणीतरी तिथून नेलं होतं. त्यामुळे त्याचा काहीच पत्ता लागत नाही. आपण नक्कीच शोधू त्याला. तू आधी ठीक हो. मी डॉक्टरांना बोलावलं आहे. हे सगळं बोलता बोलता तो तिच्यासमोरच दुसरी खुर्ची घेऊन बसला. हे बघून आयुराला थोडंसं विचित्र वाटलं. त्याचं तिच्या जवळ बसणं खटकलंच होतं तिला समजावून सांगत होता तो, पण तिच्याकडे बघून मनात मात्र लाळ टाकत होता. तो थोडा अजून पुढे सरकला तसं आयुराला त्याचं लक्षण काही ठीक दिसलं नाही. ती लगेच खुर्चीतून उठली आणि तिथून थोडी दूर जाऊन उभी राहिली. आता ती आपलीच आहे, तर थोडं धीराने घेऊ. तिला दूर जाताना बघून अधिराजने स्वतःच्या मनाला समजावलं. आयु, अगं घाबरू नकोस. मी तुला फक्त धीर देत होतो. माझ्या मनात वाईट काहीच नाही. तो उठून तिच्या जवळ गेला. मागून खांद्याला हात पकडत तिला बेडजवळ घेऊन आला. आयुराने त्याचा हात काढून टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि तिला बेडवर बसवलं. प्लीज, तुम्ही माझ्यापासून दूर राहा. मला असं परपुरुषाने जास्त जवळ आलेलं आवडत नाही. तुम्ही आयुषला मदत केली म्हणून अजूनपर्यंत मी गप्प आहे. पण ह्याचा अर्थ तुम्ही माझा फायदा घेऊ शकत नाही. ती रागानेच म्हणाली, कारण अधिराज प्रमाणापेक्षा जास्त चिपकूपणा करत होता. त्याला आता सरळ करायला वेळ लागला नसता, पण त्याचे उपकार होते त्यांच्यावर, म्हणून तिने त्याला फक्त कडक शब्दात सांगितलं होतं. सॉरी आयुरा, तू आराम कर. मी माझ्या माणसांना आयुषला शोधायला पाठवतो. त्याने आलेला सर्व राग गिळून तिला म्हणाला आणि तिथून बाहेर निघून गेला. त्याला तिचा प्रचंड राग आला होता, पण त्याने तो तिला दाखवला नाही. कारण दाखवलं असता तर आत्ताच सगळं बिघडलं असतं. म्हणून त्याने तिथून निघून जाणंच योग्य समजला. बाहेर आल्यावर मात्र त्याने आपल्याला आलेला राग फुलदाणीवर काढला. फुलदाणीचे तुकडे तुकडे झाले होते, तरीही त्याचा राग शांत झाला नव्हता. तो तिथल्या सगळ्या वस्तू खाली फेकत चालला होता. तिथे असणाऱ्या मेड्स अक्षरशः आपला जीव हातात घेऊन होत्या. कारण कधी आपला जीव या फुलदाणीसारखा चक्काचूर होईल सांगता येत नाही, या विचाराने त्या घाबरून गेल्या होत्या. अधिराज तिथून सरळ आपल्या रूममध्ये गेला. त्याने आपल्या हाताच्या मुठी आवळून घट्ट केल्या. त्याचं शरीरही थरथरत होतं रागाने.
समजते काय स्वतःला? मी काय हिच्या याराला जीवदान द्यायला बसलो आहे? ज्या दिवशी हिला कळेल की आयुष ह्या जगात नाही तेव्हा हिचं डोकं ठिकाणावर येईल. अधिराज स्वतःशीच बडबड करत हाताच्या मुठी वळून टेबलवर आपटत होता. पुरेपुरीश महिने काय केवढी सती सावित्री स्वतःला समजते. अधिराजचा राग काही केला थंड होत नव्हता. आयुराच्या वाक्याने त्याचं मन दुखावलं होतं. इतक्यात दारावर टकटक झाली. कम इन. त्याने दरवाजा वाजवणाऱ्याला रागानेच आत यायला सांगितलं. तसा एक सिक्युरिटी गार्ड आत आला. बोल. अधिराज त्याच्याकडे बघून म्हणाला, कामाचं काही नसेल तर त्याच्यावरही राग निघाला असता त्याचा. सर, आयुषला लगेच ॲम्ब्युलन्स आली आणि तिथून घेऊन गेली, त्या गार्डने सांगितलं. तशा अधिराजच्या भुवया जवळ झाल्या. व्हॉट? त्याला लगेच ॲम्ब्युलन्स आली म्हणजे? आपल्यामध्ये कोणी गद्दार आहे ज्याने ही माहिती आधीच आयुष किंवा अजून कोणाला तरी पुरवली? त्याच्या मनात हा विचार आला होता आणि त्याला आपल्या टीमने सांगितलं होतं तेही आठवलं. कोणीतरी बाहेरचा माणूस आपल्या सिक्युरिटीमध्ये आहे, पण कोण हे कळत नाही. त्याने जोरात हात टेबलवर आपटला, ज्याने ते सिक्युरिटी गार्डसुद्धा थोडा घाबरला आणि मागे झाला. अधिराजचा राग शांत होण्याऐवजी वाढतच चालला होता. त्याला वाटत होतं आत्ता जाऊन आयुराला सगळं खरं सांगून टाकावं आणि ती आपल्या कैदेत आहे हे सांगावं. पण त्याने मोठ्या मुश्किलीनेच आपल्या भावनांवर आवर घातला. रूममध्ये आयुरा अस्वस्थ होऊन इकडून तिकडे फिरत होती. अधिराजच्या मनात नेमकं काय आहे हे तर कळत नव्हतं तिला, पण तिच्या सिक्स्थ सेन्स ती वेगळंच सांगत होता. त्याचा इरादा काही ठीक नाही असं त्याच्या वागण्यातून दिसत होतं. त्याचं जवळ येणं तिला चांगलं अजिबातच वाटत नव्हतं. आयुषला कसा कॉन्टॅक्ट करायचा हा विचार तिच्या मनात चालू होता. कसंही करून तिला इथून बाहेर पडलंच पाहिजे हे तिने ठरवले. हा अधिराज काही धडाचा वाटत नव्हता. तिने तिथेच असलेलं उभ्या मेडकडे बघितलं. तिला स्वतःकडे बोलावून घेतलं. तिथलीच फुलदाणी तिच्या कपाळावर जोरात मारून तिला बेशुद्ध केलं. तिचा ड्रेस काढून स्वतः घातला आणि प्रोफेशनल मेडसारखं चालत ती बाहेर आली. चेहऱ्यावर तटस्थ भाव ठेवत ती पुढे पुढे चालत राहिली. थोड्याच वेळात अधिराज तिच्या रूममध्ये आला, पण तिथे असणाऱ्या मेडला रक्ताच्या थारोळ्यात बघून त्याने गार्ड्सला आवाज दिला आणि गेटच्या बाहेर कोणालाच पाठवायचं नाही असे ऑर्डर्स दिले. त्या मेडला तिथून घेऊन जायला सांगितलं आणि लगेच तो कॅमेरा चेक करायला केला. तर मेडचा युनिफॉर्म घालून त्या रूममधून एकच व्यक्ती बाहेर पडली होती आणि ती आयुरा होती हे त्याने लगेच ओळखलं. आयुरा तिथून बाहेर आली तर तिला गार्डने अडवलं. ती माघारी येऊन तिथेच एका झाडापाशी लपली. तिला कॅमेरे कुठे होते ते कळत नव्हतं, पण जास्तीत जास्त आडोशाला राहून ती पुढे पुढे सरकत होती. आत्ताशी दुपार होऊन गेली होती. तिला भूकसुद्धा लागली होती, पण तिने इथून निघण्याचा चंगच बांधला होता. तिच्या मनाला इथे चांगलं शुभ असं काहीच वाटत नव्हतं. थोडा वेळ तिने जाऊ द्यायचं ठरवलं. त्यानंतर ती हळूच तिथून निघून जायचा प्रयत्न करणार होती. अधिराजने गार्ड्सला सगळीकडे तिला शोधायला सांगितलं. थोड्याच वेळात आयुरा एका गार्डला दिसली, पण त्याने आवाज न करता अधिराजला येऊन सांगितलं, सर, मॅडम मागच्या बाजूला एका झाडाच्या मागे लपून बसले आहेत. काय करायचं? गार्डने अधिराजला विचारलं. मी बघतो, म्हणून तो लगेच तिकडे पोचला. आयुराला पायांचा आवाज ऐकू आला
तशी ती लगेच सावध झाली. तिथलाच एक दगड हातात घेऊन ती तयार झाली. कोणीही समोर आला की त्याच्या कपाळावर हा दगड घालायचा. आयुरा, काय झालं? तू अशी घरातून का पळालीस? तू माझ्याशी बोलू शकली असतीस, अधिराज म्हणाला. त्याने खूप संयमाने हे शब्द काढले होते, कारण ह्या क्षणी तिच्या वागण्याचा त्याला किती राग आला होता ह्याचा पत्ताच नव्हता. मी आत नाही येणार. मला माझ्या आयुष्याला भेटायचं आहे. मला या ठिकाणी कोंडून राहायचं नाही. मला माझ्या आयुष्याकडे जायचं आहे. आधी ती रागाने बोलली, पण शेवटचं वाक्य बोलताना मात्र ती थोडीशी भावूक झाली. ॲक्सिडेंट झालेला कळल्यापासून साधं बघणं झालं नव्हतं त्याला, की त्याच्याबद्दल काही माहिती मिळाली नव्हती. तिला हतबल वाटत होतं. आयुरा, मी माझ्या माणसांना पाठवलं आहे. ते काही ना काही माहिती घेऊन येतीलच. तू अशी न खाता पिता कुठे चुकीच्या ठिकाणी गेलीस तर काय करणार आहेस? आम्ही कुठे कुठे शोधणार तुला? आयुष्याला काय उत्तर देऊ मी? त्याला माझा दोस्त म्हणवतो मी. मग त्याच्यासाठी मी तुझीसाठी काळजी घेऊ नये काय? अधिराज आयुष्याचा सच्चा मित्र असल्यासारखं एकदम बोलत होता. तरीही आयुराला आतून तो खोटं बोलत असल्याची तीव्र जाणीव झाली. तिला अधिराजसोबत पुन्हा त्या रूममध्ये अजिबात जायचं नव्हतं. त्यामुळे ती नाराज दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरची नाराजी बघून अधिराज थोडा पुढे आला. आयुरा, तू आधी आत चल. तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. मी आयुषचा पत्ता मिळाला की लगेच तुला तिथे घेऊन जातो. तू अशी पळून कुठे जाणार आहेस? अधिराज तिच्या जवळ आला होता. ते बघून ती 2 पावलं मागे झाली. ठीक आहे, मी आत येते, पण मी त्या रूममध्ये जाणार नाही. मला जिथे योग्य वाटेल तिथेच मी थांबेल. आयुराच्या बोलण्यावर अधिराजने मान हलवली. चालेल, अधिराज म्हणाला. तशी आयुरा हळूहळू त्याच्या मागून चालत आली. तिला नव्हतं यायचं त्या अधिराजसोबत, पण इलाज नव्हता. कुठे जायचं, कसं जायचं? पैसेही नव्हते, फोन नव्हता. फोन नाही आहे लक्षात येताच तिने लगेचच अधिराजच्या हातात बघितला. मला एकदा घरी कॉल करायचा आहे, ती अधिराजच्या हातातला फोन बघून म्हणाली. घरी? पण माझ्याकडे तर फक्त आयुषचा नंबर आहे. अधिराज तिला काही कॉन्टॅक्ट वगैरे करू देणार नव्हता, म्हणून काही ना काही कारण काढून तो तिला कटवत होता. मला माहीत आहेत नंबर सगळ्यांचे, तुम्ही मला फक्त तुमचा फोन द्या, ते हात पुढे करत म्हणाले. आत्ता अधिराजचा नाईलाज झाला. त्याने निधीचा नंबर लगेच ब्लॉक करून फोन आयुराला दिला. तिने लगेच आयुषचा नंबर डायल केला, पण आता स्विच ऑफ येत होता. त्यानंतर तिने निधीचा नंबर डायल केला, तर तो टू टू होऊन कट होत होता. तिने अवनीचा नंबर डायल केला, पण खूप वेळा रिंग जाऊन सुद्धा ती उचलतच नव्हती. आत्ता तिला थोडंसं अस्वस्थ वाटू लागलं होतं. कोणाचाच फोन लागत नव्हता. ती कंटिन्यू एकावर एक नंबर डायल करत होती, पण सेमच होत होतं. तिचे हात टेन्शनने थरथरू लागले. एकानेही तिच्या कॉलला रिप्लाय दिला नव्हता. इतक्यात अधिराजचा कॉल आला आणि तिला फोन अधिराजला द्यावा लागला. कॉल लागला नाही म्हणून ती अस्वस्थ होती, पण अधिराजने काहीच आडेविडे न घेता तिला फोन करायला दिल्यामुळे त्याच्याविषयी असणारा संशय थोडा का असेना पण कमी झाला होता. ती हात जोडून देवाकडे प्रार्थना करत होती की माझा आयुष सुखरूप असू दे, त्याला काहीच होऊ दे नको. ॲक्सिडेंटचे फोटो सगळं खोटं असू दे आणि माझं आयुष सही सलामत राहू दे. ती त्या बंद रूममध्ये गेली नाही. अधिराजही तिथेच बसून होता. कसं तिला आपलं करावं हा विचार त्याच्या मनात
करत होता आणि एकटक तिच्याकडे बघत होता. इतक्यात एक गाढ धावतच तिथे आला आणि आदिराज समोर उभा राहून खाली मान घालून सरळ बोलू लागला. सर आयुष. तो पुढे काही बोलणारच की आदिराजने गाढला लगेच थांबवलं. कम टू माय स्टडी. आदिराजने हात करत त्याला बोलावलं आणि उठून निघून गेला. आयुराचे मात्र डोळे बारीक झाले. काय बोलला तो गाढ? तिने स्वतःशीच विचारलं. आणि मग तीही हळूहळू त्यांच्या मागून चालू लागली. ऐकेल का आयुरा काही? आदिराजचे मनसुबे कळतील का तिला? आयुष कसं असेल? टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी व संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा.